येरमाळा येथील खळबळजनक बातमी. सुरेश पांडुरंग बांगर यांच्या मालकीच्या येरमाळा येथील कॉम्प्लेक्सला शॉर्ट सर्किट म्हणजेच लघु परिपथामुळे भीषण आग. DS फरताडे कृषी भांडार, शिवनेरी ऑटो सर्व्हिस, मातोश्री ॲग्रो तिन्ही तरुण युवकांचे व्यवसाय आगीत जळून खाक. जिल्ह्यातील बडे नेते, आमदार, खासदार व्यावसायिकांच्या मदतीला येतील काय? 2 कोटीपेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान. दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10:30च्या सुमारास हे अग्नितांडव आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट सर्किटमुळे, लघु परिपथामुळे या झालेल्या भीषण अग्निकांडामध्ये येरमाळा येथील सुरेश पांडुरंग बांगर यांच्या मालकीच्या गाळ्याचे भीषण अशा या आगीमध्ये नुकसान झालेले आहे. या कॉम्प्लेक्समध्ये DS फरताडे कृषी भांडार, प्रमोद पांडुरंग जगताप यांचे शिवनेरी ऑटो सर्व्हिस आणि बालाजी पवार यांचे मातोश्री ॲग्रो सर्व्हिस या तिन्ही नवतरुणांनी जे व्यवसाय थाटले होते त्यांचं अतोनात नुकसान झालं. त्यामध्ये DS फरताडे कृषी भांडार यांचं कीटकनाशके, खत, तणनाशक, फर्निचर, प्रिंटरिस्टर, इन्व्हर्टर, LED TV, वायरिंग असे मिळून 80 लाख रुपयाचा मुद्देमालाचे या अग्नितांडवामध्ये नुकसान झालेले आहे. प्रमोद पांडुरंग जगताप शिवनेरी ऑटो गॅरेज सर्व्हिस यांच्या बजाज डिस्कवर, हिरो होंडा युनिकॉर्न, होंडा ड्रीम्युगा, हिरो स्प्लेंडर प्रो स्पेअर पार्ट कॉम्प्लेक्समधले मशीन, टूल किट्स, फायबर गन, HPT इत्यादी 7 लाख रुपयाचे नुकसान झालेलं आहे. बालाजी पवार यांच्या मातोश्री ॲग्रोमधून सर्व्हिसेस सामान, ड्रीप बंडल, मस्किंग पेपर, HPT चार्जिंग पंप, पाणबुडी मोटार, मोटार वायर, कॉपर केबल, PVC पाईप, ड्रीप फिटिंग, PVC असे विविध स्पेअर पार्ट, सुटे पार्ट असं मिळून 40 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. जळून खाक झाल्यामुळे या बिल्डिंगला, या कॉम्प्लेक्सला पूर्णपणे तडे गेले असून स्लॅबसुद्धा जळून खाक झालेला आहे. 2 कोटीपेक्षाही जास्त मुद्देमालाचं या ठिकाणी नुकसान झालं असून त्याच प्रसंगी कळंब आणि धाराशिववरून अग्नीचे बंब या ठिकाणी पाचारण करण्यात आले. येरमाळ्यातील तरुणांनी खूप अशी मोलाची मदत करून आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्याच प्रसंगी या अग्निबंबाच्या जवळपास 6 फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्याच प्रसंगी जवळपास या अग्निबंबामधून 30,000 लिटर इतका पाण्याचा करून ही आग विझवण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले. आज आपण पाहत आहोत या नवयुवकांनी जो आपला व्यवसाय थाटला होता, पण आज हा व्यवसाय शॉर्ट सर्किट म्हणजेच लघु परिपथामुळे आज यांचा संपूर्णपणे व्यवसाय या अग्नितांडवामध्ये भस्मसात झालेला आहे. या धाराशिव जिल्ह्यातील बडे नेते, आमदार, खासदार, मोठे दानी व्यक्ती या व्यावसायिकांच्या मदतीला येतील का, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. या झालेल्या भीषण आगीमध्ये या तरुण व्यावसायिकांचे संसार आज उघड्यावर आलेले आहेत. हे सर्व दृश्यांकन आम्ही आपल्याला लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत. या भीषण आगीच्या समोर मात्र सर्व प्रयत्न या ठिकाणी असफल होत असताना आपण पाहत आहोत. कुठलीही वस्तू या व्यावसायिकांची या ठिकाणी वाचलेली नाही. सर्व व्यावसायिकांचे मुद्देमाल या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत. इतका भीषण असा अग्नितांडव या ठिकाणी प्रथमच पाहायला मिळाला. सर्व दृश्यांकन आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत. शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या आगीमुळे एवढं मोठं भयंकर असं हे नुकसान झालेलं आहे. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें